विद्यार्थी मित्रांनो, सध्या कॅपराउंड 2 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू आहे. त्या 3 दिवसामध्ये आपल्याला व्यवस्थित आणि योग्य डिसिजन घ्यायचे आहेत आणि एक योग्य लिस्ट बनवून ती अपलोड करायची. एवढं काम आपल्याला ह्या 3 दिवसामध्ये करायचंय. पण हे काम करत असताना बरेचसे मुलं चुकतात आणि मी आज त्यांच्या चुका तुम्हाला सांगणार आहे आणि त्या चुकापासून आपल्याला सावध राहायचंय हे तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल अप करताय ना, मग त्याच्या अगोदर हा व्हिडिओ एकदा बघा. या व्हिडिओत मी काय काय गोष्टी सांगितल्यात, मग आपल्या ऑप्शनमध्ये त्या चुका झालेल्या नाहीत हे तुम्ही कन्फर्म करा आणि मगच तुम्ही ऑप्शन फॉर्म सबमिट करा. तर चला सुरुवात करूया. आता पहिली गोष्ट मुलं काय करतात ते लक्षात घ्या. मुलं काय करतात, की जेवढी कॉलेजेस आहेत, आता समजा त्यांना एक कॉलेज मिळलंय ना, मग आपल्या पहिल्या राउंडच्या ऑप्शनमध्ये जे खालची कॉलेज होते, आता पहिल्या राउंडचा ऑप्शन फॉर्म कसा होता आपला, बरोबर? अगोदर आपण टॉपची कॉलेज ठेवलेली, बरोबर. नंतरनं जी कॉलेज आपल्याला लागतात ती ठेवलेली. नंतरनं सेफ साईडची कॉलेज ठेवलेली आपण. कशासाठी? की कमीत कमी आपल्याला कॉलेज मिळावं यासाठी. तुम्हाला त्यातलं एक कॉलेज मिळलं, बरोबर. समजा 1 ते 50 तुम्ही ऑप्शन फिल केले. 25 नंबरचं तुम्हाला कॉलेज लागलं. मग मला सांगा 26 ते 50 ही जी तुमची पहिली कॉलेज होते, ती आता ॲड करायची काही गरज आहे का? अजिबात नाही. ते कॉलेजेस ॲड करायचे नाही. आता तुमचा ऑप्शन फॉर्म कसा असला पाहिजे? 25व्या नंबरचं जे कॉलेज आहे त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन मला कुठं आहे का? तो ऑप्शनच तुम्हाला टाकायचा आहे. ही पहिली चूक मुलं करतात, ही मुलं सगळी कॉलेजेस पुन्हा ॲड करत बसतात. हे आपल्याला करायचं नाही. म्हणजे कसं करायचं तुम्हाला, की फक्त बेटर कॉलेजेस जी तुमची कॅप 1 ची अलॉटमेंट आहे ना, ओके. कॅप 1 ची जी अलॉटमेंट आहे, त्या कॅप 1 च्या अलॉटमेंटवर ठरतं, की तुम्हाला वर काय इन्क्लूड करायचंय. वर काय इन्क्लूड करायचंय. जर तुम्हाला पी मध्ये सी लागला असेल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पी-आय-सी-टीमध्ये, तो मुलगा एवढा मिस्टेक करत नाही. पण कन्फ्युजिंग कुठं होतं, ज्यावेळेस तुम्ही टियर 2 मध्ये येता. समजा कन्सिडर करा ए-आय-एस-एस-एम-एस जे कॉलेज आहे पुण्याचं, तिथं तुम्हाला सी लागलंय आणि मग तुम्हाला दुसऱ्या राउंडमध्ये बेटरमेंटला जायचंय. मग तुम्ही काय ॲड करणार? बरीचशी मुलं काय करतात, चुकतात बरं का मुलं. मुलं चुकतात. बरीचशी मुलं जे-एस-पी-एम ताथोडे ॲड करणार, डी-वाय पाटील पिंपरी पण ॲड करणार, प्रोग्रेसिव्ह मॉडर्न पण ॲड करणार. नाही, तसं नाही करायचं. ए-आय-एस-एस-एमच्या वरती कोण आहे आपल्याला माहिती आहे. लोकेशनचा पण विचार करायचा. ज्यावेळेस आपण डी-वाय पाटील अकुर्डी सिलेक्ट करतोय, ओके, त्यावेळेस नक्कीच तिथं जास्त खर्च लागणार आहे. बरोबर. पी-सी-सी-ओ सिलेक्ट करतोय, नक्कीच खर्च लागणार आहे. मग ह्या गोष्टींचा पण विचार करायचा आणि मगच निर्णय घ्यायचा. ए-आय-एस-एस-एम-एस घेतलं, ठीक आहे. डी-वाय पाटील अकुर्डी त्याच्या वर येते, घ्या. पी-व्ही-जी पुणे विद्यार्थी त्याच्यावर येते, नक्कीच ते इन्क्लूड करायचंय. पी-सी-सी-ओ नक्कीच करायचंय. व्ही-आय-टी नक्कीच करायचंय. पण प्रोग्रेसिव्ह मॉडर्न वगैरे किंवा एम-एम-सी-ओचा काही चान्स बनतो का इन्क्लूड करायला? तर अजिबात नाही. मग ही पहिली चेतावणी व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. जे कॉलेज मिळलंय 4 वेळेस ऑप्शन फॉर्म चेक करा तुमचा. त्याच्यापेक्षा नक्कीच आपण बेटर कॉलेज तर भरलेली आहेत ना, तर एवढं चेक करायचं किंवा एखादा ऑप्शन आपल्याकडनं चुकून राहिला नाही, हे तुम्हाला चेक करायचंय किंवा मध्येच एखादा तिसऱ्या कॉलेजचा ऑप्शन गेला नाही, हे देखील तुम्हाला व्यवस्थित चेक करायचंय. कारण ऑप्शन फॉर्म एकदा सबमिट केला, तर तो कुणालाही पुन्हा रिटर्न आणता येत नाही किंवा कुणालाही तो एडिट करता येत नाही. एकदा ओ-टी-पी टाकला, बस. त्याच्यानंतरनं तो ऑप्शन फॉर्म डायरेक्ट अलॉटमेंटच्या दिवशीच तुम्हाला काय अलॉटमेंट येईल, हे तुम्हाला कळणार आहे. मग पहिली चूक कळली, ओके. त्याच्यानंतरनं दुसरी चूक काय आहे मुलांची? तर डोंट गेट कन्फ्युज इन ब्रांच अँड सिटी. म्हणजे मुलं आणखीन पण कोणती ब्रांच घेऊ आणि कुठं जाऊ, कोणत्या सिटीमध्ये मला कॉलेज घ्यायचंय, याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. आता फर्स्ट राउंडचं त्यांना अलॉटमेंट आलंय, तरीही मुलं कन्फ्यूज आहेत. मग ते व्हायचं नाही कन्फ्यूज. अजिबात व्हायचं नाही. मुंबई घ्यायचंय ना, ठीक आहे. मला माहिती आहे मुंबईमध्ये मायनॉरिटीचे कॉलेजेस आहेत. थोडासा कट ऑफ तिथं जास्त जातो. आपल्या कॅटेगरीचा फायदा होत नाही. पण मला मुंबईच घ्यायचंय. मग नक्की जावा. काही अडचण नाही. पुणे घ्यायचंय, नक्की जावा. समजा तुम्ही सातारा, सांगली, कोल्हापूर भागातील असाल, तर नक्कीच तुमचं वालचंद कॉलेज असेल, त्याच्यानंतरनं गव्हर्नमेंट कराड असेल, यांना प्रेफरन्स हवायच. यांना पाहिजेच. जर तुम्ही मराठवाड्यातील असाल, तर नक्की आपलं एस-डी-जी-एस नांदेड आहे, छत्रपती संभाजीनगरचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे, यांना तुमचा प्रेफरन्स पाहिजे. मग ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही विचार करा. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय? ब्रांच. याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे. सी-एस-आय-टी सध्या एवढं ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. मुलं काय करतात, की त्याच्यामुळे मेकॅनिकल वगैरे ॲड करतात. पण तुला जर इंटरेस्ट सी-एस-आय-टी आहे, मग तू मेकॅनिकल का टाकतोय? अजिबात नाही टाकायचं. आणि जर तुला इंटरेस्ट मेकॅनिकलमध्ये आहे, तुला मेकॅनिकलमध्ये करायचंय, सिव्हिलमध्ये करायचंय, मग तू सी-एस-आय-टी कशाला तुझ्या लिस्टमध्ये टाकतोय? हा सुद्धा प्रश्न स्वतःचा तुम्ही स्वतःला विचारायचा आहे आणि याचा आन्सर तुम्हाला शोधायचा आहे. हे बघा, एरिया ऑफ इंटरेस्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. मेकॅनिकल करायचंय, मग माझी सुरुवात कॉलेजची लिस्ट होणार सी-ओ-ई-पी मेकॅनिकलपासून. सी-एस-आय-टी करायचंय, मग मेकॅनिकलचं एक पण कॉलेज मला तिथं नकोय. असं नाही करायचं, की समजा कॉलेज मला चांगलं भेटावं यासाठी मी इन्स्ट्रुमेंटेशन पण घेतोय, मी कंट्रोल इंजिनिअरिंग पण घेतोय, मी मॅन्युफॅक्चरिंग पण घेतोय. नाही, जर तुम्हाला त्या ब्रांचबद्दल काही माहीत नाही, कॉलेज चांगलं मिळावं ह्यासाठी तुम्ही घेत असाल, तर तुम्ही तिथं चुकताय.
नक्कीच तुम्ही तिथे चुकता. आणि ह्या चुका मला तुमच्याकडनं होऊ द्यायच्या नाही आणि मी तुम्हाला ते होऊ देणार नाही. त्यामुळेच काय करायचंय, आपली काउन्सिलिंग बॅच आहे. आपली काउन्सिलिंग बॅच आहे. 2 बॅचेस आहेत. क्लासिक बॅच आहे, प्रीमियम बॅच आहे. सर्व गोष्टी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केल्या आहेत. हा माझा इथं नंबर पण तुम्हाला मी प्रोव्हाईड करतोय. त्या नंबरवर WhatsApp करा. सध्या खूप कॉल येत आहेत. त्याच्यामुळे WhatsAppवर फोकस करा. WhatsApp करा. सर्व डिटेल्स वगैरे तुम्हाला नक्की मिळून जाणार आहेत. बरं. 2 चुका तर कळल्या. बरं. आता तिसरी चूक, ऑटो फ्रीजिंग. आता हा ऑटो फ्रीज म्हणजे काय असतं ते एखादा तुम्हाला सांगतो. दुसरा राउंड चालू आहे सध्या. ओके. दुसऱ्या राउंड जर पहिल्या 3 पैकी एखादा ऑप्शन आपल्याला लागतोय. म्हणजे काय दुसऱ्या राउंड मध्ये मी पहिलं टाकलं सीओपी सीएस टाकलं. त्याच्यानंतर सीओपी एआयएमएल टाकलं, पीआयसीटी सीएस टाकलं. यापैकी जर मला काही लागलं तर ते मला घ्यावंच लागणार आहे. याला म्हणायचं ऑटो फ्रीज. बरोबर आहे. मग हे टाकत असणार ठीक आहे. आता सीओपी पीआयसीटी कॉलेज घेण्यासारखे आहेत. तिथं काही प्रॉब्लेम नाहीये. पण ज्यावेळेस कमी पर्सेंटेज आहेत आणि तुम्ही पहिल्याच नंबरला एखाद्या कॉलेजचं, एखाद्या काकाचं, मामाचं ऐकून जर टाकत असाल, तर ते तुमचं चुकतंय. ऑटो फ्रीज झालं. तुमच्याकडे कुठलाही ऑप्शन राहत नाही. तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन ते कॉलेज घ्यावंच लागतं. अन्यथा तुम्ही कॅप राउंडच्या बाहेर पडता. असं नाही की पुढच्या कॅप राउंडला जाता. कॅप राउंडच्या बाहेर पडता. आणि मोस्ट ऑफ जी प्रायव्हेट कॉलेजेस वगैरे आहेत ज्यांना मुलं येत नाहीत, ओके, जागा शिल्लक असतात त्यांच्या, तर ते काय करतात की त्यांचं स्वतःचं कॉलेज 1 नंबरला तुमच्याकडनं टाकून घेतात. तुम्हाला त्यासाठी कॉल करतात. पण असं करायचं नाही आणि असं कुठेही नसतं की 1 नंबरला तुम्ही कॉलेज टाकलंय मग त्याचे लागायचे चान्सेस तुम्हाला जास्त आहेत. असं कुठेही नसतं. सर्व जेवढे महाराष्ट्रातील मुलं त्या पर्टिक्युलर सीटसाठी अप्लाय करतायत, त्यांचं सायमल्टेनियसली ॲप्लिकेशन चेक होतं. जे त्यासाठी इलिजिबल आहेत, तर त्यांनाच ते दिलं जातं. त्यांनाच ते सीट दिलं जातं. मग असं टेन्शन नाही घ्यायचं, की समजा ह्या मुलाच्या सीओईपी समजा 5 नंबरला त्याने टाकलंय आणि मी समजा 10-15 नंबरला टाकलंय. ओके. मग मला कमी चान्सेस झाले का? असं नसतं. ज्याला जास्त मार्क आहे, जो योग्य आहे, त्यालाच त्याचं ते सिलेक्शन होणार आहे. तर मग ती एक काळजी करायची नाही. ऑटो फ्रीजपासून थांबायचंय. म्हणजे थोडक्यात तुमच्या कॉलेजचं लिस्टचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, एकदा समजून घ्या व्यवस्थित. पहिले 3 ऑप्शन हे तर तुम्हाला टॉपचेच टाकायचे आहेत. टॉपचेच टाकायचे आहेत. कमी पर्सेंटला असू द्या, द्या ना टॉपचे टाकून. काय अडचण काय टॉपचे टाकायला? नाही. चुकून मला सांगा, एखाद्या स्टुडंटचं जर पहिल्या 3 मध्ये एखादं खालचं कॉलेज जर गेलं वर, ओके, जर ते त्याला लागलं, तर कोण जबाबदारी घेणार आहे? नाही. त्याच्यामुळे पहिले 3 ऑप्शन हे टॉपचेच पाहिजेत. फॉर सेकंड राउंड, थर्ड राउंडला गेले तर पहिले 6 ऑप्शन लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतरची आता ही कॉलेजेस कुठली पाहिजेत? ओके. इथं काय लिहिलंय मी कॅप राउंड 1 ची अलॉटमेंट. कॅप राउंड 1 च्या अलॉटमेंट पेक्षा बेटर तुम्हाला जे वाटेल तर ते इथं ठेवायचंय. दुसरं नाही. मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन पण सांगितलंय. त्या पद्धतीने कॅप राउंड 1 पेक्षा तर पहा, मला लागलंय समजा मी थोडंसं आता खाली जातो आणखीन जीएच रायसोनी वाघोली. हे कॉलेज मला लागलंय. पुण्यातलं टियर 3 चं कॉलेज आहे. बरोबर आहे. पण माझं घर कात्रजमध्ये आहे. मग मी काय करणार? जीएच रायसोनी वाघोली थोडंसं लांब पडतंय. मग कीस्टोन त्याच लेव्हलचं कॉलेज आहे. वर ठेवतो. चला वर ठेवतो. काही अडचण नाही. ट्रिनिटी माझ्याच एरियात कॉलेज पडतंय. मग ते वर ठेवतो. म्हणजे ह्या पद्धतीने पण तुम्हाला विचार करायचा आहे. फक्त कट ऑफवर जायचं नाहीये. फक्त कट ऑफवर जायचं नाही. त्याच्यानंतर सिंहगडची कॉलेजेस आहेत. आता सिंहगड म्हटलं ना, हे पहा ज्यावेळेस आम्ही ॲडमिशन घेतले, त्यावेळेस सिंहगड वडगाव हा एक वेगळ्या पद्धतीचा ब्रँड होता. पण आता सिंहगड म्हटलं, तर मुलं घ्यायलाच तयार नाहीत. पण असं नाही, कॉलेजच्या मॅनेजमेंटचा ठीक आहे, इश्यू आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण कॉलेज तर चांगलं आहे. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. फक्त अफवा वगैरे ह्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका तुम्ही. ते कन्फ्यूज होतायत मुलं. सिंहगडचा कट ऑफ ड्रास्टिकली ड्रॉप होतोय. त्याच्यामुळं चांगली मुलं त्या कॉलेजपासून वंचित राहतात. असं होऊ द्यायचं नाही आपल्याला. कोणत्याही गोष्टी अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. रिॲलिटी चेक केली का तुम्ही जाऊन? केली का? नाही केली. कॉलेज सील झालंय का ते? नाही झालं. मग अफवांवर बिलकुल विश्वास ठेवायचा नाही. आणि ॲज अ काउन्सलर माझं हेच काम आहे. एखादा स्टुडंट चुकत असेल, एखादे पॅरेंट चुकत असतील, तर त्यांना योग्य मार्गदर्शन करणं हे माझं काम आहे. आणि मी ते तुम्हाला सांगितलं. सिंहगड कॉलेजची मी बाजू घेतोय का? तर नाही घेते. आहे टियर 3, टियर 2 चे कॉलेजेस त्यांचे आहेत. मग त्या जागेवर तुम्हाला ते कॉलेज ठेवलंच पाहिजे. पर्सनली हेट अशा एखाद्या कॉलेजला केलं नाही पाहिजे तुम्ही. आता बरेचसे जण काय करतात जेएसपीएम. ओके. जेएसपीएम ताथोडे नो डाउट ते बेस्ट कॉलेज आहे. टियर 2 चं पीव्हीजी किंवा एआयएसएसएमच्या लेव्हलला ते कॉलेज येतं किंवा समजा आपण डी.वाय पाटील अक्कुर्डीच्या लेव्हलला ते कॉलेज येतं. पण बरेचसे जण काय विचार करतात जेएसपीएम त्यांची इतके सारे कॉलेजेस आहेत. मग मी ती कसं ठेवू? नाही. तसं करायचं नाही चुकून पण. त्याच्यानंतर नूतन महाराष्ट्र कॉलेज. ओके. पीसीसीओई वगैरे सोबत त्यांचं टाय अप आहे. मग डायरेक्टलीच तुम्ही पीसीयूच्या खाली ते कॉलेज टाकायचंय का? नाही टाकायचं. त्या कॉलेजचा कट ऑफ पहा, रेप्युटेशन पहा. टाय-अप असलं म्हणजे काही सर्वस्व झालं असं नाहीये काही. बरोबर आहे. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला थोड्याशा समजून घ्यायच्यात. ऑप्शन फॉर्म फिलअप करत असताना योग्य रीतीने एक थोडंसं आपण काय म्हणतो, की त्याला
स्वतःला तुम्हाला इमॅजिन करायचंय प्रत्येक ऑप्शनच्या वर. जर इथं लागलं तर पुढचा प्लॅन काय? इथं लागलं तर पुढचा प्लॅन काय? 1 ते 10 कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये आहेत. मग तुम्ही इमॅजिन करायला सुरुवात करायचं. 1 नंबरचं लागलं, तर मी ही स्टेप उचलणार. 2 नंबरचं कॉलेज लागलं, तर हे करणार. 3 नंबरचं लागलं, तर हे करणार. 9 नंबरचं कॉलेज लागलं, तर मी पुढच्या राउंडमध्ये जाणार. मला 1 ते 8 मिळवायचेत. मग ह्या गोष्टी थोड्याशा स्वतःहून पण तुम्ही करा. ब्रांच असेल, कॉलेज असेल, सिटी असेल, ह्या गोष्टीत कन्फ्यूज होऊ नका. त्याचबरोबर मामा, काका काय म्हणतायत याच्यावर विश्वास ठेवू नका. एक्सपिरियन्स नसतो त्यांच्याकडे. अफवा, टीव्हीच्या न्यूज हे ते ऐकून तुम्हाला 17 जण सांगतील. पण इथं मी रिॲलिटी सांगतोय कारण या वर्षात आम्ही या क्षेत्रात आम्ही थोडंसं काम केलेलं आहे किंवा मलाही पर्सनली थोडासा अनुभव आहे. त्याच्यामुळे कोणत्याही कॉलेजला जज करण्यापूर्वी त्या कॉलेजचं रेप्युटेशन चेक करा, त्या कॉलेजच्या प्लेसमेंट चेक करा, त्या कॉलेजचा कोणी समजा विद्यार्थी पास आउट झालाय त्याला विचारा. आता याच्यात पण तुम्हाला 2 जण भेटतील. एक म्हणणार आमचं कॉलेज चांगलं होतं, एक म्हणणार नव्हतं. मग याचा अर्थ आपण अर्थ काय घ्यायचा? बरोबर आहे. पण जोपर्यंत तुम्ही रिअल डाटावर आपण बोलतो, तो चेक करत नाही तोपर्यंत कुठलाही डिसिजन तुम्हाला घ्यायचा नाही. हेच मी तुम्हाला सांगतोय. ब्रांच, कॉलेज वगैरे काही डिस्कशन जर तुमचं असेल, ओके, ऑप्शन फॉर्म बद्दल काही डिस्कशन असेल, तर हा इथं माझा नंबर तुम्हाला प्रोव्हाईड केलाय. एनी टाईम तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. जास्त करून फोकस करा. WhatsApp मेसेज तुम्ही कराल. कारण कॉल वगैरे कसं आहे आता आमच्याही प्रीमियम ग्रुपच्या मुलांचे ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू आहेत ना, त्याच्यामुळे थोडासा कॉलमध्ये डिले येऊ शकतो. उचलला नाही जाऊ शकत कधी-मध्ये. त्यासाठी माफी मागतोय. WhatsApp मेसेज करा. तिथं तुम्हाला नक्की रिप्लाय मिळेल. ऑल द बेस्ट.